करतो ओ मिस्टर दे सगळी टाकून विचारायचं पुढचं झालं सोड चल तर तुझ्या हातात धर. मला छाती तू कधी मंत्राला देऊ नको मला एक काय नाही मी नाही धरलं हातात काय होत नाही धर कर तुला सांगावं का नाही जर टाकून दे धर काही करत नाही ते हाय का ते काय विषय रक्त जायचं ते काय विषय असतं काय धर कसा रक्त जायचं माझं जा टाकून दे धर बरं नको बाबा नको त्रास देऊ जा धर तू कधी शिक्षण साफ झालं जा मला नाही शिकायचं जा धर जाय किती का लेडी लोक साफ पकडतात युट्यूबला बघ नाही 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 धर नाही पकड मित्रांनो सकाळी आमच्या इथं सापाच पिल्लू निघलं बघा टाकून दे त्याला काय आणि मम्मी सापाच पिल्लाला घाबरती काय घाबरायचं काय बाबा मी डायरेक्ट हात लावतो त्याला काय असतं जा नको खरडेच काढी घे बरं उचलायला खरडेच काढ्या ना काय खरडेच काढ्या नको त्या खालून काढ टोचल तोच नसतो सुपले धर ना तो आण ना सुपले धर ना तू घे खरडेच काढ अरे खरडेच काढी घेऊ का ते काय मित्रांनो सगळं सगळं आमच्या इथं सापच पिल्लू निघले पडलं मित्रांनो आता खंडूपाशी नेऊन बघू खंडू काय करतो खंडू बघ काय आणलं तुला दर दर बघ काय आणलं तुला सापच पिल्लू हे बघ काय घाबरते कुठं घरात होतं केच नाही ना नाही कॅश नाही सापच पिल्लू बाथरूम मध्ये नाही नाही बाथरूम मध्ये नाही बाहेर होतं ही सापच पिल्लू नाही काय नाही तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुम्ही एका छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो मम्मी सगळं सकाळी मला काम दिलं आहे बटणं बदलायला बोर्डाची या बोर्डची सगळी बटणं आणि सॉकेट सगळे बदलायचे आपल्याला नवीन आणले होते आपण जरा खराब झाले असे नाही का आतमधून वगैरे खराब झाले जळले थोडेसे त्यामुळे आपण नवीन त्या दिवशी बॉक्स बदलला आहे आपण आता त्याचं बटणं आणि सॉकेट बदलू खंडूसोबत प्रँक करून राहिलो माझ्याचा आवाज लावून खंडूच्या घरात बसलेला आहे आम्ही आता जेवायला बसलो तिरमण नाही राहील तिरमण ना म्हण ना गावात मस्त ठेवून यायचं जायचं ते घेऊन ये पाऊस पाणी लागलं याचा जर दान द्यायचं पाऊस नाही येत पाऊस नाही येत पाऊसच नाही याचा दान तर असं म्हणतो कोण आले 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 मी चालू दळण ठेवायला गहू मोजू राहिली गहू सांडून ठेवले सगळं काय 5 वाजता काय माणूस एकटं काय काय करणार आहे हे काय काय गहू मग मला आवाज द्यायचा सांडल्यावर आवाज येते मला दादा म्हणून जरा एक काम कर जाऊ दे तिकडं पिशवी आण तिथून. आई ना मला 6:30 वाजले आणि मम्मी मला म्हणली आता चौकात जा आणि दळण ठेवली दळण वगैरे ठेवून येतो आंब्याचं कर नाही का हा संध्याकाळी. वा आंब्याचं कर नाही मित्रांनो दळण वगैरे ठेवून गावाला आणली आणि. आता 1-2 जणांकडून पैसे घ्यायचे हे एवढं नाही सर्व तुम्ही टाक ना. आणि आता आलं स्क्रू बघ केले मित्रांनो काम करायला येतो दुपारी एक स्क्रू केसेस राहिले फ्यूज पण केसेस राहिले फ्यूज हे बघ काय आणलं मी गरम कर ना हरभरा डाळीचं. आणि 8 वाजता हा बघ मला आता तू आता वाजता लागली. आणि ते डाळीच पण नाही झालं काहीच नाही झालं. कारण आता कुरकुरे घेऊन आलो घरी खाऊ कुरकुरे भूक लागली मला असं वातावरण झालं आहे आबाळ आले पूर्ण एवढं आबाळ नव्हतं आता आबाळ आले पाऊस येईन बहुतेक एवढे वाजवलं बघा कसं बघा ना फक्त आता बघा माझ्या बाबा पाहिजे का धर चल पाहिजे चल घाल त्याच्या पैसे बसून गाव नाही त्याला लांब घ्या असं त्याला बोलणं काही करायचं. येऊ त्याला घरात बसू दे अरे घर चालू केलं नाही एकटा जवळ करत होतो तो काय करायचे ना तो काय करणार स्वयंपाक सकाळचं हरभरा भाजी हे भाताची सब्जी. वाजवी बाबा वरण भात काय हा. सर आई मग पाऊस येऊ राहिला हा. सरळ साधं वरण भात अरे सगळं करून बघ पुढे कशाला खाशील तुला नाही ती भाजी आवडली ही मग आता त्यासाठी पोटीचं हेच करणार आहे. काय कोणीच वरण भात
हा टोमॅटो घाल. साधं ना भात का साधा फोडणी फोडणी नाही फोडणी एक तर करणं होत नाही मला काम असतं फोडणीचं करून. मित्रांनो जेवण वगैरे करून आणि टाईम स्वयंपाकायला तर आरतीला नाही थोडा वेळ. आज काही जास्त ब्लॉगमध्ये काही झालं नाही पण आज मित्रांनो असा विषय झाला आहे खंडूचा म्हणजे कालपासून पाय दुखतोय पाहायला काही तर लागले काय धडकला होता कशाला धडकलं दगड वाटतं परमेंट काकांनी दगड बाबांनी त्याला दगड मारला का तुम्ही म्हणजे मी कसं दगड मारू कसं काय धडकली ते काय आंधळ थोडी दगडात दाखवाय कुत्रे ते गोंधळ होते चाललं आणि त्यात गेलतंय याला नाही बघा कुत्र्याच्या गोंधळ. मित्रांनो पायाचं बघावं लागेल ते लंगडत चालतोय खंडू पैसे काय त्याचं काही काय नको राहील काही गरज नसते प्राण काय एवढं बाहेर काढत होते आता चल चल म्हणजे चल बाई. मित्रांनो आमचं तर भलं मोठं वारं सुटलंय त्या दिवसारखं बरं हे आत ये चल चला तू चल लवकर डोक्यात पडन फांदी तर नाही पाऊस आला काय हौस येते बाहेर पडतो बघा दुखतोय पायाला काहीतरी लागल्यावर लंगडत चलतो आबाळ किती आलं एवढं वेळ आबाळ नव्हतं असं इतकं जोरात मित्रांनो इकडून आबाळ आले असं या साईडला पूर्ण ह्या साईड आमचं सगळं फेस इकडं सगळं ओपन आहे असं इकडून सगळी लॉबी येते ना वाऱ्याची जोरात बघा अरे वा इथे काय वाटते पाऊस आला ना हे वाऱ्याने ना हे पत्रे टाकलेत ना आता आपण हे उडून ना जावं हीच भीती वाटते मला बाग काही नाही तर फुल विजा चमकू राहिले विजा चमकू राहिले पाऊस यायला लागला गाडीवर मी गाडी घेऊन आलो मागून पुढे आता आणि कुत्र्याला हाऊस आली बाहेर गेले पळायला आता थोडं वारं सुटलंय तू गेट मध्ये येतो का गाडी हाय चल लवकर पट्टे चाप्टर पाऊस आला तरी पळवतो इकडे तिकडे आमच्या फुल पाऊस चाललाय आरतीचा टाइम होता 8 वाजून 5 मिनिटं पण आता आरतीचा टाइम पण चुकलेला आहे कारण पाऊस चालू आहे आता 8 वाजून 5 मिनिटांनी करेक्ट चालू होत असते म्हणजे 2-5 मिनिटं पुढं मागं पण रोज चालू होत असते आज पावसामुळे आरती थोडीशी उशीर झाली मंदिराची मम्मी कशी बसली बघा अंडा मी इथं बसली खंडू इथं बसलाय खंडू खंडू एकदम शांत बसतो पाऊस आला ना असं घाबरतो घरात बसतो ना पण वारा विरं सुटलं ना मग पळतो इकडं इकडे त्याला भारी वाटतं आज तरी पाय दुखतोय त्यामुळे जरा शांत बसलाय नाही तर रोज इकडं पळेल इकडे येईल अर्धा तास 15-20 मिनिटात लगेच येईल आणि वारा सुटला आता आज काय चिखल इकडे होईल रस्ता चिखल सगळं खंडो बसला तू बाळ झाले मित्रांनो मम्मीचं आंबे रस बनवायचं काम चाललंय अंधारात मला सांगितलं होतं पण मला काही 2-3 आंबे खराब निघले मी म्हणलं भाऊ मला जमणार नाही तू कर म्हणलं आंब्याचं मी फक्त खायला तयार आहे कधी जोरात वारा असतं तर नाही आज वारं नव्हतं थोडं सुटलं होतं पण मित्रांनो मम्मी मला मागायची म्हणली ती गाडी घेऊन ये मी नाही म्हणत होतो तर मग मी सांगितलेलं आज मला ऐक परवडेल ऐक मग सगळे चिखलात पाय झाले असते गाडी सगळी भरली असतील खराब आहे पाहिलं ना मग काय बघितलं सगळी पिळली ती कोयल मित्रांनो आमची दादा उडलं पिल्लू आले मित्रांनो तिच्या ती बोलली उडून अंगरोड मार ना माझी वाटते तुझी माय तुझी जाईल का स्वतः मित्रांनो आता बेंडपुरी पकडली मला भीती वाटते ना परत उडी मारून घाल माझी मम्मी पंढरपूरला जेव्हा खंडू करत होती इकडं आलं तर खंडूला बाहेर काढते पावसच बिचारा बसलाय तो बाहेर काय होतं पावसाचं तर बाहेर काढलं का सगळं चिखलाच पाय घेऊन घरात येतो परत फरशी पुसावं लागते रात्रीच टायमात होय खंडू बरोबर आहे का नाही तुला अक्कल नाही चिखलाच पाय घेऊन घरात येतो तर मम्मी मस्त राईचं वरण केलंय वरण आणि पोळी कुस्करून दिली मला नाही तो दाखवतो काही पण जेव त्याला काही दाखवा ब्लॉग येतो तर मित्रांनो त्यात तूप पण टाकलंय मग काय झालं त्याला काय झालं तूप टाकलं मग काय मग सगळेजण खाते तूप आपण काय दिसतं जरूर काय खातो जेवण वगैरे करू मित्रांनो पावसाळा असला ना प्रॉब्लेम असा होतो पावसाळा मला आवडतो पण विषय असा आहे की पावसात ब्लॉग अपलोड काढला मग बाहेर चिखलात जावं लागतं ना ते नाही कोण होत नाही पण मी घरात अपलोड काय करतो हॉटस्पॉट घेऊन काय ना अपलोडिंग करतो सकाळी 7 ते 8 वाजता तरी अपलोडिंग चालूच असते रात्रभर नाही का मोबाईलला म्हणजे हॉटस्पॉट घेऊन जास्त रेंज नसते का त्यामुळं मित्रांनो झाडबा कसं पडलं वाऱ्याने झाडा सरळ करू ही भिजल्या का पूर्ण
आता पोळी देऊ. थांब पोळी आणतो ना, थांब पोळी आणतो करून खाऊ घालावं लागते. आज या हिसकावून घेते माझ्या हातातून पोळी. पिल्लूनी भिजलाय सगळं भिजलाय. आज आंघोळ झाली. रोज पाण्याला घाबरतो, तरी अंघोळ पाणी टाकलं मी तर पळून गेला. आज चांगलं भिजवणार. एवढी माती खचली इथं खाली बघा. ही माती एवढी खचली खाली बघा. कसं काय खचली काय माहिती. पिंजरासोबत खाली गेला खाल्ली खंडूच्या हा जेवायची. तर आंब्याचा रस सवयी सकाळी खाऊ बघा काय. हां खाऊन टाक ना कितीची. नाही जमणार नाही. व्यायाम करून आले की एखादं चक्कर मारून आले की खाशी नाही. काय अवघड आहे त्याला. काही लय मोठा आहे, काही आवडी वाटी नाही. नको माझी इच्छा नाही. मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर अजून आम्हाला मित्रांनो पाणी यायचं. पाणी एखादं मेसेज आला ग्रुपला की पाणी वरूनच बंद झालं येणार. तर जेव्हा येईन पाणी तेव्हा ग्रुपवर मेसेज टाकण्यात येईन असं मेसेज आला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.